लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये प्रेक्षकांना खूप मोठा धक्का बसणार आहे. सुनीताने अनेकदा जीवा आणि काव्याला एकत्र पाहिलंय. एकदा तिने काव्याला विचारलं देखील होतं, हे तुमचे कोण? आणि तेव्हा काव्याने जीवाची ओळख माझा नवरा अशी करून दिली होती. हा सगळा प्रकार सुनीता मानिनीला सांगते, पण सुनीतालाच हे अजिबात ठाऊक नसतं की जीवा हा मानिनीचाच मुलगा आहे. तिच्या गैरसमजामुळे आता एक मोठा वाद निर्माण होणार आहे. पुढे तर ती मानिनीला सांगते, आज दुपारी मी काव्याला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पाहिलं. दोघे रस्त्यात उभे राहून बोलत होते. प्रत्यक्षात तो जीवाच असतो, पण सुनीताच्या चुकीच्या नजरेने आता हा गैरसमज विनाशकारी ठरणार आहे. हे ऐकताच मानिनीच्या मनात काव्याबद्दलचा जुना राग, तिरस्कार आणि संशय पुन्हा जिवंत होतो. ती संतापून जाते. दरम्यान काव्या गणपती विसर्जनावेळी मानिनीने दिलेले सुंदर दागिने परत करण्यासाठी तिच्या रूममध्ये येते. ती म्हणते, काकू हे घ्या तुमचे दागिने, आणि एवढ्यावर न थांबता स्वतःचं मंगळसूत्र पण काढून देते. हे पाहून संतापलेली मानिनी तिच्यावर फटकारते. अगं, मंगळसूत्र काढायची एवढी घाई कशासाठी? लग्नाआधीची प्रेमाची गाठ अजूनही जपतेस का? खरं सांग काव्या, लग्नाआधीचं तुझं अफेअर आजही चालू आहे ना? मानिनीचे शब्द ऐकून काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तिच्या तोंडून शब्दच फुटेनसे होतात. आता जर हा गैरसमज नंदिनी, जीवा आणि पार्थपर्यंत पोहोचला तर पुढे भरात काय वादळ उठणार? आणि ह्याच ठिकाणी प्रोमो संपतो. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.